सांगलीच्या ईश्वरपूर नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान पार पडलेलं आहे। मतदानादरम्यान महायुती आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमने-सामने आले। खबरदारी म्हणून पोलीस बंदोबस्त तैनात केला। या प्रकरणावरून जयंत पाटलांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे। सटाणा नगर परिषद निवडणूक मतदान शहरात पार पडत असताना जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या जवळ अचानक 2 गटात राडा झाला। घरगुती भांडणावरून राडा झाल्याची चर्चा आहे। मतदान केंद्राजवळच ही घटना घडल्यानं पोलिसांची देखील धांदल उडाली। घटनास्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात असून संबंधित राडा करणाऱ्यांना मतदान केंद्राजवळून हाकलून लावलं। मतदानाची टक्केवारी घेण्यासाठी बूथवर गेलेल्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या उमेदवाराला पोलीस उपनिरीक्षकांना मारहाण केल्याचा आरोप आहे। अंबडमधील प्रभाग क्रमांक 9 मध्ये ही घटना घडली। संदीप खरात असा आरोप करणाऱ्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या उमेदवाराचं नाव आहे। शिवसेना आमदार संतोष बांगर यांना मतदान करतेवेळी घोषणा देणं आणि एका महिलेला मतदान चिन्ह सांगणं महागात पडलं। हिंगोली शहर पोलीस ठाण्यात आमदार संतोष बांगर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय। हिंगोली शहरातील मतदान केंद्र क्रमांक 3 इथं आमदार बांगर यांनी मतदानाचा हक्क बजावलाय। धाराशिवमध्ये मतदान करताना महिलेचा दुर्दैवी मृत्यू झालाय। हृदयविकाराचा झटका आल्यानं महिलेचा मृत्यू झाला। तुळजापूर नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 9 मधील बूथवर ही घटना घडली। मतदान करतेवेळी महिलेला चक्कर आल्यानंतर बूथवरील कर्मचाऱ्यांनी उपचारासाठी महिलेला तुळजापूर इथल्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं होतं। मतदान केंद्रावर बोगस मतदान होत असल्याची माहिती काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे। त्यानुसार काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी बोगस मतदान करणाऱ्यांना पकडलं आणि त्यांना चांगला चोप दिला। यावेळी मोठा गोंधळ झाला। वर्ध्याच्या आर्वीतील नूतन कन्या मतदान केंद्रावर ईव्हीएम मध्ये बिघाड झाला। मतदान केंद्रावर बटन दाबल्यानंतर बझर वाजत नसल्यानं मतदारांमध्ये गोंधळ निर्माण झालाय। ईव्हीएम मध्ये बिघाड झाल्याचं कळताच झोनल ऑफिसरनं तत्काळ मतदान केंद्रावर धाव घेतली आहे। जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये केंद्रीय मंत्री रक्षा खडसे आणि पोलिसांमध्ये शाब्दिक वाद निर्माण झाला होता। मतदान केंद्रावर रक्षा खडसे पोलिसांवर संतापल्यात। भाजपच्या उमेदवाराला केंद्रावर पोलिसांनी अडवल्यामुळे वाद झाला होता। यामुळे जुन्या शहरात काही काळ गोंधळाचं वातावरण होतं। जळगावच्या जामनेरमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बोगस मतदाराला पकडलं। प्रभाग क्रमांक 10 मधल्या एकलव्य शाळेतल्या मतदान केंद्रावर तरुणाला पकडत पोलिसांच्या ताब्यात सुट्टी असताना अमरावतीच्या चांदूर रेल्वेमध्ये उमेदचं शासकीय कार्यालय सुरू आहे। शासकीय कार्यालयात भाजपकडनं पैसे वाटप होत असल्याचा वंचितनं आरोप केलाय। पैशाचं वाटप होत असल्यानं वंचित युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा आक्रमक झाले।